नमस्कार भावांनो, या बैलगाडा क्षेत्रात येणारी सर्वात मोठी 2 मैदानं आता मुंबईमध्ये जाहीर झालेली आहेत. तर तुम्ही हे बॅनर दोन्ही बघू शकताय. जो पहिला बॅनर आहे 8 एप्रिल 2026 रोजी हे मैदान आहे. प्रथम पारितोषिक थार ही 4 व्हीलर गाडी आहे आणि द्वितीय पारितोषिक सेलर ही 4 व्हीलर गाडी आहे. तृतीय बुलेट आणि चतुर्थ पासून नवमपर्यंत बाईक गाडी आहे. त्यामुळे हे सर्वात मोठं मैदान आहे. वार बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं हे आमदार केसरीचं हे मैदान आहे. 8 एप्रिल 2024 रोजी हे सर्वात मोठं मैदान येतोय मुंबईचं. प्रथम पारितोषिक थार असलेलं आणि द्वितीय पारितोषिक 2 सेलर 2 4 व्हीलर असलेलं हे मैदान आहे. बरेच जण टीका करू लागले की हे मैदान कॅन्सल होईल. तर भावांनो, नाही कॅन्सल होणार. त्याचं एकमेव कारण म्हणजे हे मैदान मुंबईला आहे. मुंबईला मैदान म्हटल्यावर मुंबईची सर्व बैलं असतात. तुम्हाला मी आत्ताच सांगतोय 70 ते 80 गट पळतील. म्हणजे गाड्यांची नोंद किती असेल? 700 ते 800 गाड्यांची नोंद नक्कीच तुम्हाला या मैदानात बघायला मिळेल. कारण की मुंबईची जेवढी मैदानं असतात त्या मैदानामध्ये सर्व मुंबईचे नंदी पळत असतात. त्यामुळे गट देखील खूप होत असतात. म्हणूनच 8 एप्रिलला या थारच्या मैदानात, या सेलोरीच्या मैदानात आपल्याला सर्व नंदी पळताना दिसेल आणि मैदान 100% होणार आहे. दुसरं एकीकडे तुम्ही बॅनर बघा, हे पण मैदान मोठंच आहे. प्रथम पारितोषिक 3 लाख असलेलं 16 एप्रिल 2026 रोजी हे देखील भव्य असं ओपनचं मैदान आहे. माननीय श्री जयराम शेठ भोईरे महाराष्ट्र केसरी ह्यांच्या निमित्त हे मैदान ठेवलेलं आहे. प्रथम पारितोषिक 3 लाख, द्वितीय 2 लाख, तृतीय 1 लाख, चतुर्थ 50, पंचमला 30 अशी 10 बक्षिसं मोठमोठी आहेत. त्यामुळे येणारी ही 2 मैदानं, एक 8 एप्रिलला थार आणि सेलोरे गाडीचं मैदान, दुसरं 16 एप्रिलला हे रक्कम स्वरूपात 3 लाख, 2 लाख, 1 लाख असं हे मोठं मैदान. दोन्ही मैदानं 100% होतील. कारण की हे मुंबईला मैदानं आहेत. या मैदानात गट देखील खूप होणार. 70 ते 80 गट होतील आणि गाड्यांची नोंद मोठ्या प्रमाणात होईल. याची उत्सुकता सर्वांना लागली. धन्यवाद.